कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वा डॅडी, तुम्ही हे सगळं मुद्दामून घडवून आणलंय हे न कळण्या इतपत भोळी नाहीये मी। आमच्या विरोधात काही करायच्या आधी हितून पुढे लक्षात ठेव, जालिंदर निंबाळकर बाप आहे तुझा बाप। इन्स्पेक्टर साहेब कुठले 5 लाख रुपये आणि आमचा काय संबंध त्याशी? मी समजावलं मॅडमला। डॅडी स्वतःच्याच मुलीच्या घरात चोरी कशाला करतील नाही का? आणि आज एवढं ऐश्वर्य असताना नाही, मुळात ती गोष्ट पटण्यासारखीच नव्हती मला। पण असो, तुमच्या दोघांमधील गैरसमज आता मिटलेले दिसत आहेत। ठीक आहे, मी निघतो आता। त्या पाणपोळीचं काम पूर्ण झालं की कळवतो, तेवढं उद्घाटनाला या। येतो की येतो। नमस्कार। चालतं चाल। जाऊ बापू, अहो कुठं कमी पडलो आम्ही? असं काय पाप घडला आमच्या हातून? काय हा दिवस बघायला लागला आम्हाला? म्हणजे एकीकडे म्हणायचं की आमचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असू द्या, दुसरीकडे जाऊन आमच्याबद्दल पोलिसात जाऊन तक्रार करायची। जाऊ बापू, तुम्हाला आमच्याबद्दल संशय असेल तर आमच्या घराची झडती घ्या। हा, पण आमची आबरू अशी चावट्यावर टांगू नका। आपल्याच लेकरांना आपला अपमान करावा यापेक्षा काय मोठं दुःख असू शकतं एका बापासाठी? अहो डॅडी, डॅडी असं नका बोलू डॅडी। मला माहिती आहे तुम्ही काहीच नाही केलेलं। हे बघा, आमचा काहीच संशय नाही तुमच्यावर। एक वेळ ना माझं कान धरा, पण असं हात नका जोडू तुम्ही। वाटलंच तुझ्याच्या वतीनं मी माफी मागतो, खरंच माफ करा आम्हाला। सूर्या माझा ऐक जर। सूर्या, सूर्या, आमचं घर जाळ निघाली होती, आता ही जी ठिणगी टाकली आम्ही, ही जाऊन दाखव आधी। सूर्या, असं वागणारस का तू माझ्याशी? सूर्या, काहीतरी बोल ना रे। सूर्य, धनु, दादा इथं? धने, काय झालं? लंगडतेस का तू? इथं बस। काय झालं पायाला? अरे हा? काय नाही, ते बाहेर लय ऊन आहे ना, म्हणून म्हणलं की पटकन पटकन घरी पोचावं म्हणून जोर जोरात पावलं टाकायला लागले, तर खडं टोचलं पायात आणि पाय बी मुरगळला। बाहेर नाही दुखत आहे, किरकोळ आहे। काय किरकोळ आहे? धने, कुठं लक्ष असतं का तुझं? काळजी घेत जा की जरा। मी आहे का तुझी काळजी घ्यायला इथं? होय ग, एवढ्या उन्हात जायची काय गरज होती तुला? हा, मग तू अन वहिनी काय चालण्यात फिरताय वय बाहेर? आता बाहेरची कामं सोडून घरी बसून राहू वय म्हणून गेले होते। माहिती लय हुशार आहेस। गप नानी, अहो धनुचं 5 परतवणीचं आमंत्रण द्यायला आलोय। धने, तू आणि दाजी जोडून यायचं। वय आम्ही प्रथेप्रमाणे उद्या तुम्हाला घ्यायला येऊच, फक्त तुम्ही तयार राहा। नानी, येतो। धने, काळजी घे। होय होय, मी आहे की तिची काळजी घ्यायला, घेते सगळी काळजी तिची। हा, हा, येतो। येऊ? हा हा, काळजी घे। आत्या, झालं
महिनाभरात पूर्ण. आता माझ्यानं ह्यांच्या संसारात कसलीच अडचण येणार नाही. असं कसं? मी आहे तोपर्यंत तुझा संसार सुखाचा हो देणार नाही. तू मला या घरातच नकोयस, कळलं? सूर्या, सूर्या ऐकतोयस का माझं? अरे मला फक्त सत्य काय एवढं शोधायचं होतं. म्हणून मी सूर्या ऐक ना माझं म्हणणं काय एवढं तरी ऐकून घे फक्त. दादा बरं झालं तू आलास. बरं हे बघ, ही सामानाची यादी घे, ती येताना घेऊन ये. हा राजू, तू आणि वहिनी तेजूला घेऊन ये, मी धनुला आणील. आम्ही जाऊ, चालेल. सूर्या, सूर्या मला माझी बाजू तरी मांडू दे रे. वा डॅडी, तुम्ही अगदी फार हुशारीने हे सगळं घडवून आणलेलं आहे. पण मी ही तुमचीच मुलगी आहे, तशी सहसा हार नाही मानणार मी. सूर्या आणि माझ्यातला हा बोला पुढचे 24 तास सुद्धा टिकू देणार नाही आणि तुम्हाला आमच्यामध्ये येऊ देणार नाही, हा शब्द आहे माझा. काय झालं असायला? हा, आता दिसतीयस एवढी सुंदर म्हटल्यावर बघावंसं वाटणारच ना. खरं तर नुसतं बघावंसं नाही तर तू आवरून घे, मी खाली ये लवकर. हा, भागू, भागू, हे बघ सगळी तयारी झाली. जेवणाचं मी बाहेर काढून ठेवलंय. आता तू फक्त घर सांभाळा मी येईपर्यंत. हा चालेल. अगो म्हणजे समजूतदार बहीण ती. राजूताई हळू. आवर. वहिनी झालं का? चल. हा आवरलं, आलेच. सूर्या ऐक ना, मी काय म्हणते, एक सूर्या थांब, माझं म्हणणं तरी ऐकून घे रे. एकदम सूर्या, सूर्या, अरे आज घरात शुभ कार्य आहे. आता तरी राग सोड ना प्लीज. प्लीज एकदा बोल माझ्याशी. सूर्या प्लीज ऐक माझं मत. सूर्या, सूर्या. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.